नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच वसुबारस. बारसाच्या पूजनेने तुमच्या घरातल्या सुख शांती भरभराट नांदू दे हीच स्वामीच्या चरणी प्रार्थना करते. तुम्ही सगळ्यांना वसुबारसच्या खूप खूप शुभेच्छा. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस. रमा एकादशी. या दिवशी गाईच्या पूजा तिच्या पिल्ल्यासोबत पूजा करायचा असतो. याच दिवशी आपण पापत्या लावतो आणि खऱ्या अर्थात दिवाळीला सुरुवात याच दिवशी होतो. म्हणून याला दिवाळीचा पहिला दिवस मानला गेला आहे. वसुबारस कशी साजरी करावी? प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी गाई आणि तिच्या वासराच्या कशी पूजा करावी तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्ही सर्वांच्या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. यंदा 17 ऑगस्ट 2025 वार शुक्रवार. या दिवशी रमा एकादशी आहे आणि वसुबारस सुद्धा आहे. आता रमा एकादशीच्या दिवशी तुमच्या जवळपास जरा गाईचा गोठा असेल तर तिथे जाऊन तुम्ही पूजा करायची आहे. गाईच्या तिची पिल्ल्यासोबत पूजा करायची असतो. आता प्रत्येकाच्या घराजवळ गोठा आहे असं नाही. असं म्हटलं जातं तिथे आहे की जिथे गाय आहे तिकडे साक्षात विठ्ठलाचा पाय आहे. त्यांच्या घरात जर गायचा गोठा असेल जवळपास, जर गायचा गोठा असेल तर नक्कीच जाऊन गायच्या आपल्याला पूजा करायची आहे. पण ज्यांच्या घरात किंवा घराच्या जवळ गोठा नाही आहे त्यांनी घरात गाई वासराच्या जी मूर्ती असतो त्यांची पूजा कशी करावे? कारण आजकाल शहरामध्ये आपल्याला गोशाळा जरा बघायला मिळतात तरी सुद्धा ते खूप खूप लांब असतात आणि आपल्या सांसारिक अडचणीमुळे आपल्याला लांब जाऊन तिथं पूजा करू शकत नाही, होत नाही. नाहीतर आपल्याला घरात गाय आहे आणि आपल्याला त्याच्या गायीच्या पूजा करायची आहे. आता जरा तुम्ही गोठ्यात जाऊन पूजा करणार असेल तर ती कशी करावे ते तुम्हाला सांगते. अगदी एकादशीच्या दिवशी तुम्ही दिवसभर नाही तर प्रदोष काळाला गायला जाऊन गोठ्यात जाऊन तुम्हाला गायच्या पूजा करायची आहे. आता एकादशी असल्यामुळे गायचा सुद्धा उपवास असतो असं म्हणतात. मग गायला काय खाऊ घालायचं? आता बघा, बरेच ठिकाणी असं आहे की गायला तुम्ही बाजरी खाऊ घालू शकतात, पण खरं तर गायचा सुद्धा उपवास असतो. म्हणून याच दिवशी आपल्याला फक्त गायला गूळ खाऊ घालायचा असतो. मग तुम्ही जर डाळ खाऊ घाला, पण असे किंवा जर तुम्ही गहू किंवा बाजरी खाऊ घालणार असेल तर ते चुकीचे आहे. कारण एकादशीच्या दिवशी गायचा सुद्धा उपवास असतो. असं म्हणतात गायच्या भोवती 36 कोटी देव आहे. हिंदू धर्मामध्ये गायला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण तिला ते माता म्हणतो. खरं तर भगवान बाळकृष्णाने स्वतःला गोसेवामध्ये एवढं समावून घेतला होता की त्यांना गोपाळ असं म्हटलं आहे. गायची माहिती खरं खूप आहे. पृथ्वीवरून अमृत हे तर खरं दूध आहे आणि आपल्याला गायच्या स्वरूपात ते दूध मिळत असतो. फक्त दूध नाही तर गायच्या स्वरूपात आपल्याला 5 पदार्थ मिळत असतात. त्यांना आपण पंचांग असं म्हणतो. दूध आणि दही, गोमूत्र, गायच्या शेणे हे सुद्धा तेवढंच पवित्र. घरातली नकारात्मक घालवण्यासाठी गोमूत्र आणि गायच्या शेण खूप चांगलं काम करत असतो. आता आपल्याला जर तुम्ही गोठ्यात जाऊन जर पूजा करणार असेल तर नक्कीच जाताना तुम्ही पाणी घेऊन जा. गायच्या चरणी पायावर तुम्हाला पाणी जर अर्पण करायच्या आहेत
गाईला हळदी कुंकू अर्पण करायच्या, फूल असेल तर फूल लांबून तुम्ही गाईला अर्पण करू शकतात. आणि हा दिवशी आपल्याला गुळाच्या नैवेद्य थोडा तरी गुळ गाईला खाऊ घालावा. गाईला प्रदक्षिण मारावी. जर तुम्ही 11 प्रदक्षिण मारू शकत असलं तर अतिशय उत्तम, नाही तर कमीत कमी एक तरी गाईला प्रदक्षिण मारावे. गाईच्या दर्शन घ्यावे. गाईच्या बरोबर गाईच्या जी पिल्ली असेल त्याच्या सुद्धा अशीच पूजा करायची आहे. आता हे करून झाल्यावर प्रत्येक आई आपल्या मुलासाठी किंवा बाळासाठी हे व्रत करत असतात. मग आता एकादशीच्या व्रत, जरा तुम्ही एकादशीच्या व्रत करणार असेल तर तुमच्या वसुबारसाच्या सुद्धा व्रत होतो. पण जर तुम्हाला एकादशी करायच्या असेल तर मग असं म्हणतात की दिवसभर तुम्ही फलाहार घेऊ शकतात आणि संध्याकाळी बाजरीच्या भाकरी आणि गवाराची शेंगेचे खाऊन उपवास सोडू शकता. ह्याच्या रमा एकादशी किंवा जे महिन्यातून एकादशीच्या धरती त्यांच्या उपवास, जर ते असंच त्यांना तेच कंटिन्यू करावे. आणि ज्यांनी आपल्या लेकरा बाळासाठी उपवास करायचा असेल तर त्यांनी दिवसभर फलाहार घ्यावे आणि संध्याकाळी गवाराच्या म्हणजे भाजी आणि भाकरी याच्या तुम्हाला नैवेद्य अर्पण म्हणजे तुम्हालाही ग्रहण करायचे आहे आणि ते अर्पणही करायचे आहे. या पद्धतीने चला आता आपण बघूया की घरातल्या घरात आपल्याला वसुबारसच्या पूजा कशी करायची आहे. ही दिवे लावून घेतल्यावर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पाच्या पूजा करायची आहे. जर तुम्ही ही पूजा मांडणी सकाळी करणार असेल तर नक्की गणपती बाप्पाच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः मंत्राचा जप करून 21 वेळा किंवा 51 वेळा गणपती बाप्पाच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचे आहे. अभिषेक करून झाल्यावर गणपती बाप्पाच्या मूर्ती तामानातून काढून स्वच्छ वस्त्राने ते तुम्हाला साफ करायचे आहे आणि नंतर जागेवर ठेवून घ्यायचे आहे. हे सगळं करत असताना ओम गणपते मंत्राचा जप करावे. कुठल्याही पूजेच्या सुरुवात आपल्याला गणपती बाप्पाच्या पूजनेच करायचे आहे. तुमच्याकडे जर लाल फुलं असेल तर गणपती बाप्पाला ते लाल फुलं अर्पण करायच्या. दुर्वा असेल तर तुम्ही दुर्वा अर्पण करू शकतात. गणपती बाप्पाच्या आपल्याला गूळ आणि खोबऱ्याच्या नैवेद्य दाखवायचा आहे. इथे मी गणपती बाप्पाला पूजा करून झाल्यावर गणपती बाप्पाला गूळ खोबऱ्याच्या नैवेद्य अर्पण केले आहे. नैवेद्य समर्पयामी. तर गणपती बाप्पाच्या पूजा करून झाल्यावर आपल्याला नंतर येतात ती जर तुमच्या घरात गायच्या मूर्ती असेल, कारण अर्थात जर तुम्ही गोठ्यात जाऊन पूजा करणार असेल तर चांगलीच आहे. पण जर तुम्हाला तुमच्या जवळपास गोठा नसेल आणि गाय वासराच्या मूर्ती असावीच आपल्याला घरात, ते पण गायची ती पिचडासोबतच मूर्ती ज्या पद्धतीने तुम्हाला इथे दिवस स्क्रीनवर दिसत आहे. तर आता या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे. आता अभिषेक करत असताना ओम नमो भगवती वासुदेवाय नमः मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. मंत्र जप करत असताना ओम नमो भगवती वासुदेवाय नमः मंत्र जप तुम्हाला हा मंत्र 51 वेळा पठण करायचे आहे. प्राचीन काळापासून हिंदू धर्मामध्ये गायीला अतिशय पवित्र मानलं जातं. गायीच्या पोटी 36 कोटी देवी आहे अशी मान्यता आहे. म्हणूनच तर तिला गोमाता असं म्हणतात. आणि खरं तर गायीच्या उपयुक्तता पाहण्याच्या प्राचीन काळापासून तिच्या पूजा करायची पद्धत आहे. गायीच्या येरवळीमुळे सर दिलीप आणि भगवान श्रीकृष्ण यांनी गोसावे सुरू केला. भगवान श्रीकृष्णाने तर स्वतःला गोपाळ म्हणून घेतला आहे आणि आपण
अनेक प्रसंगी दान करत असतो, पण खरं तर गोदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं. आणि आजही असं बरेच लोक आहेत जे त्यांना कुठल्याही शुभ दिनी ते गोदान करत असतात. आता आपण एवढा तर गोदान करू शकतो, पण या वसुबारस निमित्ताने नक्कीच आपल्याला गायीच्या पूजा करायची आहे आणि गायीच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करायच्या आहे. ह्याच्या घरात गाय आहे तिथे विठ्ठलाचे पाय आहे असं तुकाराम महाराज नेहमी म्हणायचेच. आणि नक्कीच आपल्या केंद्रामध्ये सुद्धा जे लोक दुखी आहेत त्यांना गोमाताच्या सेवा करायसाठी सांगितलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाची ही गाय आपल्या अमृत देत असतो. म्हणजेच काय, गायीच्या स्वरूपात आपल्याला दूध मिळत असतो आणि दुधाच्या हे पृथ्वीवरून अमृत आहे. गायीपासून आपल्याला पंचामृत सुद्धा मिळत आहे. अतिशय महत्त्वाच्या मानलं जातं. पंचामृत म्हणजेच काय, तर गायीपासून आपल्याला 5 पदार्थ मिळतात. त्यामध्ये दही, दूध, तूप, शेण, गोमूत्र आणि दूध हे 5 प्रकारच्या आपल्याला गायीपासून मिळतात. तर आता हे सगळं करत असताना ओम नमो भगवती वासुदेवाय नमः मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. जिथे गाय असते तिथे भगवान श्रीकृष्ण असतात. म्हणून आपल्याला हा दिवशी जर तुम्ही सकाळी मांडणी करणार असेल तर नक्कीच तुम्ही गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करा. जर तुम्ही संध्याकाळी मांडणी करत असले तर तुम्हाला इथे फक्त गणपती बाप्पाच्या मूर्ती पूजासाठी ठेवायच्या आहे. इथे तुम्हाला गायच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि नंतर तुम्हाला भगवान बाळकृष्णाच्या मूर्तीवर सुद्धा अभिषेक करायचा आहे. मग आता बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करण्यासाठी तुम्हाला ओम नमो वासुदेवाय नमः मंत्राचा जप करू शकता. नाही तर मग तुम्ही एक वेळी पुरुषोत्तम म्हणू शकता. तुम्हाला ज्या सेवे म्हणता येतात त्या तुम्हाला म्हणायचे आहे. बाळकृष्णाला मूर्तीवर अभिषेक करत असताना ओम नमो भगवती वासुदेवाय नमः मंत्राच्या कम 51 वेळा 108 वेळा तुम्हाला मंत्र जप करायचे आहे. कारण हा दिवशी रमा एकादश आहे. आपल्याला नक्कीच भगवान श्रीकृष्णाचे सुद्धा सेवा करायची आहे. तर इथे बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यावर मूर्ती सुद्धा आपल्याला 2 विड्याच्या पानावर हे ठेवायचे आहे. हळदी कुंकू त्याच्यावर आपल्याला तांदूळ ठेवायचे आहे. इथे हळदी कुंकू अर्पण करायच्या नंतर नाही ते बाळकृष्ण मूर्तीवर स्थापना करायची आहे. तुमच्या इच्छा असेल तर तुम्ही बाळकृष्ण वस्त्र सुद्धा परिधान करू शकतात. या दिवशी बाळकृष्णाला तुळशी पत्र अर्पण करायच्या विसरू नका. आपण हे सगळं करत असताना ओम नमो भगवती वासुदेवाय नमः मंत्राचे जप तुम्ही करायचेच आहे. तर ही झालं बाळकृष्ण सेवा. जसा तुम्हाला सांगितलं की या दिवशी तुम्हाला भगवान बाळकृष्णांना तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचे आहे. तुम्ही गायला सुद्धा तुळशीपत्र अर्पण करू शकतात. बाळकृष्णाला तुळशीपत्र अर्पण करत असताना ओम नमो भगवती वासुदेवाय नमः मंत्राचे जप तुम्ही करायचे आहे. घरातली लक्ष्मीच्या आगमन हवे असेल तर त्यांच्या हातून आपल्याला गायच्या पूजा करायच्या असतो. वासू म्हणजेच काय, धन त्यासाठी असलेली वारस म्हणजेच द्वादशी पुष्पक ठिकाणी स्त्रिया या दिवशी उपवास करतात. त्यांच्याकडून घरोघरी आहेत त्यांच्याकडे हा दिवशी पुरणपोळीच्या नैवेद्य केलं जातं. या दिवशी गहू आणि मूग खाऊ नये असं म्हणतात. स्त्रिया बाजरीच्या भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी यावर उपवास सोडतात. आता प्रत्येक गावात प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळी पद्धत आहे, पण इथे अशी पद्धत आहे तसे तुम्ही करू शकता. आमच्याकडे तर बाजरी भाकर हे खाऊनच उपवास सोडू शकतात. बाकी आपण गहू किंवा ही जी काही तुम्हाला मी डाळ सांगितली मूग डाळ तर ती तुम्हाला खायचे नाही आहे. ज्या पद्धतीने तुम्हाला मी सांगितलं की गायीच्या अर्पण हा दिवशी कुठलाही धान्य खाऊ नये.
खाऊ घालू नये. मग मूग गहू आहे किंवा डाळ आहे आपल्याला खाऊन घालायच्या नाही. मग आपल्याला हा दिवशी गाईला काय खाऊ घालायच्या किंवा नैवेद्य काय घ्यायचे आहे, तर या दिवशी आपल्याला फक्त गाईच्या गुळाच्या नैवेद्य घालायच्या आहे. गुळाच्या गाई ग्रहण करत असतो, कारण अर्थात एकादशीच्या दिवशी गाईचा सुद्धा उपवास असतो असा म्हटलं गेलं आहे. या दिवशी आपल्याला तुळशीच्या सुद्धा पूजा करायची असतो. म्हणूनच तुळशी आपल्याला या दिवशी तोडून घ्यावे. एकादशीच्या तुळशीला आपण पाणी सुद्धा अर्पण नाही करत, कारण अर्थात तुळशीला सुद्धा उपवास असतो. असं म्हटलं गेलं की आहे आपल्याला इथे गाईला गुळाच्या नैवेद्य अर्पण करायचे आहे. नैवेद्य अर्पण करून झाल्यावर आपल्याला जर तुम्हाला गाईच्या आरती येत असेल तर नक्कीच तुम्ही गाईच्या आरती सुद्धा म्हणायची आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच वसुबारस या दिवशी घर गोठा स्वच्छ केला जातात. सगळीकडे आनंद वातावरण असतो. शांततेवर शेतीच्या इतके दिवस राखण्यासाठी गेलेली गायी आपल्या पछडेसह वसुबारसाच्या दिवशी संध्याकाळी आपल्या घरी परत येतात. तेव्हा तेच स्वागत करायचं